नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डेथ सर्टिफिकेट काढण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो आपले सरकार या पोर्टलवर यायचं आहे आणि आपले सरकार या पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे। मित्रांनो लॉग इन केल्यानंतर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती जायचं आहे? रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट या डिपार्टमेंटवरती टॅप करायचं आहे। इथे टॅप केल्यानंतर आपल्याला डेथ सर्टिफिकेट मूर्ती दाखला आपल्याला काढण्यासाठी आपल्याला डेथ सर्टिफिकेट या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे। इथे टॅप केल्यानंतर प्रोसीड बटनावरती टॅप करायचं आहे। हे बघा इथे टॅप केल्यानंतर आपल्याला डेथ सर्टिफिकेट काढण्यासाठी या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे। इथे टॅप केल्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तहसील सिलेक्ट करायचं आहे आणि आपलं विलेज सिलेक्ट करायचं। विलेज सिलेक्ट केल्यानंतर डेथ पर्सन नेम ज्या व्यक्तीचं मृत्यू झालं त्यांचं नाव इथे पूर्ण नाव फिलअप करायचं आणि डेट तारीख टाकायची, कोणत्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा आधार नंबर आणि या ठिकाणी अप्लाय करून द्यायचं आहे। अप्लाय केल्यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन येणार आहे। मित्रांनो जसं आपण जन्म दाखला काढण्यासाठी आपण पेमेंट केलं होतं तीच प्रोसेस आहे मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी। अप्लाय या बटनावरती टॅप करायचं। इथे टॅप केल्यानंतर फायनली तुमचं पेमेंट ऑप्शन येणार आहे। पेमेंट किती करायचं आपल्याला? एकूण 23 रुपये पेमेंट करायचं। पेमेंट केल्यानंतर आपलं फायनली आपलं फॉर्म सबमिट होणार आहे। मित्रांनो सबमिट झाल्यानंतर तुमची पावती जनरेट होईल आणि ती पावती तुम्ही सांभाळून ठेवायचं। 10-15 दिवसात तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्हल होईल। ॲप्लिकेशन अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये नियर बाय ग्रामपंचायतमध्ये आपली ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आणि आपलं डेथ सर्टिफिकेट आपण मागून घ्यायचं आहे। मित्रांनो आपले नातेवाईकांचं असेल कोणाचंही डेथ सर्टिफिकेट असेल ते तुम्ही अप्लाय करून मागू शकता। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राइब करत नाही, सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील। मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र।